प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। कारण या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना येणाऱ्या सर्व अडचणी आणि त्यांची समस्या कशी सोडवायची याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इतर शेतकरी बांधवांसोबत सुद्धा शेअर करा। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पुढील 19वा हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता असेल। या व्हिडिओच्या शेवटी 19वा हप्ता कधी मिळेल याची तारीखसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी मी सांगणार आहे। तर PM किसान योजनेचा हप्ता थांबण्याचे प्रमुख कारणे आहेत तुमची KYC पूर्ण केलेली नसणे। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लँड सीडिंग नो असणे। लँड सीडिंग नो म्हणजे काय हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाईल नंबर आधारशी लिंक नसणे, यामुळे सुद्धा तुम्हाला बऱ्याच अडचणी येऊ शकतात। चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचे आधार आणि बँक अकाउंट NPCIशी लिंक नसणे। ह्या चारही समस्यांचे समाधान मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ हा पूर्ण बघा। तर केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना PM किसान तसेच आपल्या राज्य सरकारची नमो शेतकरी या योजनांचे लाभार्थी तसेच नवीन अर्जदारांसाठी काही महत्त्वपूर्ण माहिती मी येथे देणार आहे। तर सर्वप्रथम पहिली जी अडचण शेतकऱ्यांना येते तर ती KYC पूर्ण केलेली नसणे, यामुळे सुद्धा तुमचे PM किसान तसेच नमो शेतकरी या योजनांचे हप्ते थांबतात। तर सर्वप्रथम KYC कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। KYC करण्यासाठी तुम्हाला PM किसान या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तेथे तुम्हाला KYC या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार नंबर आणि मोबाईल क्रमांक, यासाठी तुमचा आधार नंबर मोबाईलशी लिंक असणे जरुरी आहे। हा आधार आणि मोबाईलवर आलेला OTP टाकून तुम्ही तुमची KYC ही काही 2 मिनिटात कंप्लीट करू शकता, जेणेकरून तुम्हाला भविष्यात या योजनांचा लाभ मिळवण्यास अडचण येणार नाही। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लँड सीडिंग नो असणे। लँड सीडिंग नो असणे ही सर्वात मोठी समस्या शेतकरी बांधवांना सामोरी करावी लागते। तर लँड सीडिंग नो असणे म्हणजे अर्ज भरताना जर सातबाऱ्यावरील माहिती चुकवली असेल तर ही समस्या होऊ शकते। म्हणून अर्ज भरताना शेतकरी बांधवांनो काळजी घ्या आणि 2 वेळा चेक करा की सातबाऱ्यावरील जी माहिती आहे ती बरोबर टाकली गेली आहे की नाही। तर लँड सीडिंग नोचं यस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातच जावे लागेल, कारण की आतापर्यंत तरी लँड सीडिंग यस करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पर्याय उपलब्ध नाही आहे। तर मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला तुमच्या शेतीचा डिजिटल सातबारा किंवा तलाट्याने जारी केलेला सातबारा, तुमच्या आधार कार्डाची झेरॉक्स, फेरफार नक्कल तसेच बँक पासबुकची झेरॉक्स ही आणि त्यासोबतच लँड सीडिंग यस करण्यासाठीचा फॉर्म, जो की तुमच्या जवळील CSC केंद्रावरही मिळून जाईल। ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या कृषी अधिकारी यांना नेऊन द्यायची आहेत व त्यांना तुमच्या लँड सीडिंग यस करण्याबद्दल त्यांना विनंती करायची आहे। 15 ते 20 दिवसात तुमची लँड सीडिंग यस झाल्यानंतर तुम्हाला तुमचे मागील थकलेले हप्तेसुद्धा मिळून जातील। जर 15 ते 20 दिवसानंतर सुद्धा तुमचे लँड सीडिंग हे कृषी अधिकाऱ्यांनी यांनी पूर्ण केले नाही तर तुम्हाला PM किसान वरील या वेबसाईटवर जाऊन येथे नोडल अधिकारी यांना संपर्क करायचा आहे, जेणेकरून ते तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील। तर PM किसानचे नोडल अधिकारी यांचा संपर्क क्रमांक कसा मिळवायचा हे तुम्हाला मी आता सांगणार आहे। तर सर्वप्रथम PM किसान या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला येथे खाली PM किसान नोडल अधिकारी या पर्यायावर क्लिक करून तुम्ही त्यांचे नंबर मिळवू शकता। हे कसे चेक करायचे मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगत आहे। आणि येथे जरी तुमची समस्या पूर्ण झाली नाही तर तुम्हाला शेवटचा पर्याय म्हणून कृषी खात्याचे मंत्री यांना संपर्क करायचा आहे। त्यांचा संपर्क क्रमांक तसेच ईमेल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे। तिसरे कारण म्हणजे आधार आणि मोबाईल क्रमांक हा लिंक नसणे। जर शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर आणि आधार सोबत लिंक नसेल तर तुम्हाला सुद्धा तुमचे PM किसानचे काम तुमच्या मोबाईलवर करण्यात अडचण येऊ शकतात, कारण की तुम्हाला दरवेळी CSC केंद्रावर जाऊन ऑफलाईन तुमचे कामं करावं लागेल। आणि पण जर आधार कार्ड मोबाईलशी लिंक असेल
तर KYC तसेच तुमचा PM किसानचा हप्ता आला की नाही हे मोबाईलवर त्याचे स्टेटस चेक करणे ही सर्व कामे तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता. म्हणून जवळील आधार केंद्रावर जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करून घ्या. चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचे बँक अकाउंट आधारशी लिंक नसणे. बँक अकाउंट जर तुम्हाला NPCI आणि आधारशी लिंक करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला NPCIच्या वेबसाईटवर जाऊन आधी सर्वप्रथम तुम्हाला चेक करावे लागेल की तुमचे बँक अकाउंट आधार NPCI लिंकचे स्टेटस कसे आहे. जर तुमचे आधार NPCI लिंक स्टेटस हे ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. पण जर तुमचे आधार NPCI लिंक स्टेटस हे इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याची एक प्रिंट काढून त्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स जोडून तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन हा फॉर्म नेऊन द्यायचा आहे आणि त्यांना सांगायचे आहे की तुमचे जे खाते आहे ते NPCIशी लिंक करून द्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे PM किसान तसेच नमो शेतकरीचे पैसे DBT मार्फत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामुळे मिळून जाईल. तर तुमचे NPCI आणि बँक खात्याचे स्टेटस कसे चेक करायचे ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. तर त्यासाठी तुम्हाला NPCI वेबसाईट असे गुगलवर सर्च करून तिथे कन्झ्युमर या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक आणि त्यावर आलेला OTP टाकून द्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे NPCI लिंक स्टेटस चेक करू शकाल. शेतकरी मित्रांनो, पुढील 19वा हप्ता हा जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्यासंबंधी अपडेट मिळाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, यापुढील हप्ता येण्याआधी हे सर्व करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ते मिळवण्यास काही अडचण येणार नाही. आणि हा हप्ता येण्याआधी तालुका कृषी कार्यालयामार्फत सॅच्युरेशन ड्राईव्ह होतो. यामध्ये तुम्ही तुमच्या PM किसान संबंधी ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करून घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे सर्व महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे आणि हे सर्व पूर्ण केल्यानंतर तुम्हाला PM किसानचा लाभ मिळवण्यासाठी काही अडचण येणार नाही. शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण माहिती गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा व आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी देत राहतो.